ऑर्डिनरी सिच्युएशन नव्हती आणि म्हणून सोल्युशन सुद्धा ऑर्डिनरी नव्हतं आहे. आणि हे सगळं लपवताना मला खूप आनंद झाला असं अजिबात नाहीये. उलट खूप त्रास झालाय मला. इनफॅक्ट 2-3 वेळा मी आलो सुद्धा कन्फेस करण्यासाठी, पण नाही करू शकलो. काहीच बोलू शकलो नाही मी. चूक झाली आमची. आम्हाला तुला फसवायचं नव्हतं. सामूहिक विवाह सोहळ्यात हा मुलगा त्या मुलीशी लग्न करून तिला घरात घेऊन येणार होता. मला फसवाय. नो, डोंट टच मी. आणि फसवणूक जाऊ दे, तुमच्यामुळे काय लाज राहिली माझी. सगळे लोक बघत होते माझ्याकडे. बोट दाखवून दाखवून म्हणत होते लोक. आईलाच माहिती नाही मुलांचे पराक्रम. काय मान राहिला खानोलकरांचा, काय सई राहिला तेजस्विनी खानोलकरचा. माझी मुलं माझ्या मागे काय काय करतात हे मलाच माहिती नाही. हे सगळ्यांना कळल्यावर मला काय वाटलं असेल. मला मान्य आहे तुझा राग योग्य आहे. आमची चूक झाली आणि खूप भयंकर गिल्ट वाटतंय मला. अगं तिच्या आईला तर अटॅक आला आणि त्याला आम्ही जबाबदार आहोत. म्हणून गिल्टी वाटतंय तुम्हाला. तिच्या आईला देन शी इज व्हेरी लकी. आपल्या आईला वाईट त्याचं काही नाही आहे. ऍक्च्युली मला काहीतरी व्हायला हवं होतं ना. मग अगं काय आई असं नको बोलू. मिस्टर परब, मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचंय. प्लीज माझ्या कॅबिन मध्ये या. पप्पा, बाजू सरक. कशात आम्हाला पण मम्मीला बघायचंय. डॉक्टरांनी का बोलवलं असेल. मी आलो भाऊ. बहिणी, मी बघते आलंच. ऐक ना आपण शांतपणे बसून बोलूया का प्लीज. तुमच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास नाहीये माझा. हे प्लीज असं बोलू नकोस प्लीज. मी तुला वचन देतो, मी यापुढे असं काहीही करणार नाही. मी यापुढे तू जे म्हणशील, तू जो निर्णय घेशील तो मान्य करेन. तुझ्यापासून काहीही लपवणार नाही, तुला अंधारात ठेवणार नाही. तुझा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल. पण प्लीज आत्ता शांत हो. एकदा का मुलं आईशी खोटं बोलायला लागली, मुलाने दिलेलं वचन मोडलं की मुलं परत असं करणार नाही याची आईला खात्री नसते. आई आणि मुलाच्या नात्यातली नाही सगळ्यात वाईट गोष्ट असते. मग ऐका, जय, हे जे काही झालं ना ते अतिशय चुकीचं झालेलं आहे. अरे तुला आम्हाला येऊन सांगायला भीती वाटत होती. तेजस्विनीचं मी समजू शकते, पण मला तरी येऊन सांगायचं ना. हे ज्या पद्धतीने सगळं घडलंय ना हे अतिशय चुकीचं झालेलं आहे. अजिबात बरोबर नाहीये. आय नो आजी, हे सगळं या वे मध्ये समोर यावं असं आम्हाला पण नव्हतं वाटत. पण
आसावरीला त्या कंडिशन मधनं बाहेर काढणं गरजेचं होतं. नाहीतर ना आज काहीतरी टेरेबल झालं असतं. तूच सांग ना, आईला कितीही पटवून सांगितलं असतं तरी हे ऍक्सेप्ट केलं असतं का तिने? म्हणूनच खूप वेळा ठरवून सुद्धा आम्ही नाही सांगू शकलो. प्लीज तू बोलशील का तिच्याशी? बोलते, पण आता लगेच नाही रे. ती आता खूप जास्त दुखावलीये, ती खूप रागात आहे आता. तिला थोडं शांत होऊ दे, मग मी बोलते तिच्याशी. खरं म्हणजे मला आहे ना या क्षणाला एकच काळजी वाटते, आणि ती म्हणजे प्रमिला ताईंची. त्यांना लवकर बरं होऊ दे, बाकी सगळं आपण नंतर बघू. जा तुम्ही दोघं रूम मध्ये जा, आराम करा, सगळं ठीक होईल. आम्ही प्रयत्न करतोय, पण त्यांना हा आलेला पहिला अटॅक नाहीये. म्हणजे त्यांना यापूर्वी पण एक अटॅक येऊन गेलेला आहे. त्यांची शुगर सुद्धा हाय आहे. कदाचित तो अटॅक सायलेंट असेल किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलंही नसेल. मला खरंच काहीच माहित नाहीये, पण असं अटॅक येऊन गेला आणि आम्हाला समजलंच नाही. असं कसं होईल डॉक्टर? मिस्टर परब, हे मी नाही सांगू शकणार, पण त्यांना याआधी डेफिनेटली अटॅक येऊन गेलेलं आहे. कदाचित त्यांनी आणखीन काही कारणांमुळे तुम्हाला सांगितलं नसेल. काही नाही हो डॉक्टर, मला पूर्ण टेन्शन नको म्हणून सांगितलं नाही आम्हाला. स्वतःला सांभाळ. पण ती बरी होईल ना? हे बघा, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आता त्यांची कंडिशन सिरियस आहे. आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा पेशंटची रिकव्हरी होते, आणि ते सुद्धा लवकर होते. पण तरी सुद्धा 100% खात्री देता येत नाही. तुम्ही हवं तर पेशंटला एकदा बघू शकता.